जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो. महाराष्ट्रातील 360 किल्ल्याच्या इतिहासाच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जे लोक मराठी यात्रा माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज अशाच एका हिडन फोर्टची माहिती आपण घेणार आहोत. पुण्यातल्या लहानशा आंबी खुर्द गावाजवळ एक विसरलेला किल्ला आहे, आंबी खुर्द. हा किल्ला आजही त्याच्या प्राचीन भिंती आणि बुजलेले काही बुरुज दाखवतो. गावकरी त्याला ऐतिहासिक वारसा म्हणतात. स्थानिक माहिती आणि पुराव्यानुसार हे किल्ला गावाच्या संरक्षणासाठी बनवला होता आणि आता त्याचे अवशेष आपल्याला त्या काळची झलक दाखवतात. बघू शकता तुम्ही. या किल्ल्याबद्दल कोणतीही भव्य लढाईची गोष्ट नसली तरी आंबी खुर्द फोर्ट हा त्या गावाचा इतिहास आहे आणि लोककथांचा ठणठणीत ठेवा आहे. आता या किल्ल्याबद्दल कुठेही काही माहिती नसल्यामुळे मी त्याबद्दल जास्त डिस्कस करू शकत नाही, परंतु या किल्ल्याचा व्ह्यू बघा आणि या क्षेत्राच्या जवळ कधी गेले तर या किल्ल्याला व्हिजिट करायला नक्की विसरू. व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव. जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो. महाराष्ट्रातील 360 किल्ल्याच्या इतिहासाच्या जर्नीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जे लोक मराठी यात्रा माझ्या चॅनलवरती नवीन आहेत, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज अशाच एका हिडन फोर्टची माहिती आपण घेणार आहोत. पुण्यातल्या लहानशा आंबी खुर्द गावाजवळ एक विसरलेला किल्ला आहे, आंबी खुर्द. हा किल्ला आजही त्याच्या प्राचीन भिंती आणि बुजलेले काही बुरुज दाखवतो. गावकरी त्याला ऐतिहासिक वारसा म्हणतात. स्थानिक माहिती आणि पुराव्यानुसार हे किल्ला गावाच्या संरक्षणासाठी बनवला होता आणि आता त्याचे अवशेष आपल्याला त्या काळची झलक दाखवतात. बघू शकता तुम्ही. या किल्ल्याबद्दल कोणतीही भव्य लढाईची गोष्ट नसली तरी आंबी खुर्द फोर्ट हा त्या गावाचा इतिहास आहे आणि लोककथांचा ठणठणीत ठेवा आहे. आता या किल्ल्याबद्दल कुठेही काही माहिती नसल्यामुळे मी त्याबद्दल जास्त डिस्कस करू शकत नाही, परंतु या किल्ल्याचा व्ह्यू बघा आणि या क्षेत्राच्या जवळ कधी गेले तर या किल्ल्याला व्हिजिट करायला नक्की विसरू. व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव.